संत सांगतात म्हणजे खरंच सांगतात की वारकरी मोक्षाचे अधिकारी आहे. बरेचसे लोक वारी करतात पण मोक्ष मिळत नाही. बरेच तीर्थयात्रा करतात, का मिळत नाही? तर त्यांची पद्धत चुकीची आहे. बघा कशी चुकीची आहे. आता तुमच्या गावातली गोष्ट नाही बरं, आमच्या गावाकडे आमच्या गावातली माझ्या शेजारची एक सखूबाई आहे. मागच्या वर्षी निघाली तीर्थाला जायला. ते तीर्थाला जायला निघाली. घरच्या भावाला म्हणते का बाजारात जा, मस्तपैकी रेडीमेड चिवडा, लाडू, शेव, बर्फी, जिलेबी वगैरे वगैरे घेऊन या, कारण मला काही घरी जमत नाही, तीर्थाला जायचं आहे, थकून जाईल म्हणते मी, प्रवासातला आनंद घेता नाही येणार मला. ठीक आहे म्हणते. आता जय देव पुढचं तुम्हाला माहीत आहे आणि ते मी ऐको असं असते की नाही. आणते बाबा माणूस आणते मस्तपैकी. पहिला एक स्पेशल बॅग बाईच्या साड्याची, बाबाच्या फक्त 2 ड्रेस होते, बाईच्या साड्याची मॅचिंग सगळं एक बॅग आणि एक बॅग ते फराळाचं रेडीमेड घेतलं. बाबानं घेतलं, हातात हात दुखून आले, पाठीवर घेतलं, शेवटी डोक्यावर घेतलं. आता बा याला शास्त्राचा पुरावा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली, पति के सिर पे बोझा देकर, पति के सिर पे बोझा देकर, हाथ हिलावत चली, सुहागन तीरथ करने चली. त्या बोचं डोक्यावर वजन येते आणि आपण हात हलवत चालते. बरं एवढंच नाही, तिथं गेल्यावर मग आता त्या बाईनं देवाचं दर्शन घ्या, मस्त फ्रेश होऊन संताईच्या पाया लागा. ठीक आहे नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, संत देवता से नहीं है नाता, संत देवता से नहीं है नाता, घूमे दुकान और गली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली. संताच्या डोक्यावर पायावर मस्तक नाही ठेवा, देवाचंही दर्शन घेत नाही आणि काय करते, घुमे दुकानावर गली, बांगड्या घेईन, हार घेईन, टिकल्या घेईन, म्हणजे याला काही अर्थ आहे काय? शेवटी तुकडोजी महाराज म्हणतात, तुकड्या दास कहे भाई, तुकड्या दास कहे भाई, काही को ऐसी पली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली. उदाहरण सांगितलं. आता तुकाराम महाराज जीव तोडून सांगतात. असतात काही गावातले कुटुंब लोक, म्हणजे आपल्याकडचे नाही ते देऊकडचे. तर देऊकडला एक माणूस होता, म्हणते का हो महाराज चुका काढतात बरं, 100 चांगल्या गोष्टी सोडून देतात, एखादी चुकी दिसली तिचं विश्लेषण होते, त्याचा प्रचार होते. का हो म्हणे महाराज तुम्ही भले पांडुरंग करता, विठ्ठल पांडुरंग, उठले की भंडारा डोंगरात, उठले की भामचंद्र डोंगरात. आम्ही म्हणे त्या रामाचं वर्णन ऐकलं प्रभू रामचंद्राचं, की बुवा अयोध्येत जन्म झाला, राज्याभिषेक झाला, वनात गेले, निजमाने गेले, सगळंच माहीत आहे. ज्याला म्हणजे भगवान कृष्णाची माहिती आहे, चरित्र सगळंच माहिती आहे. पण तुम्ही पांडुरंग करता, पण नेमकं मग हा पांडुरंग
नुसतं पंढरीचा पांडुरंग विठूवर उभा आहे गेले नाले, काही मागे पुढे काही माहीत तर पाहिजे म्हणजे त्याची भक्ती करायला. तुकाराम महाराज म्हणतात, अरे सुखाराम सखाराम ये, एवढंच माहिती आहे का तुला? पाणी घेऊन पे म्हणतात ना, हात नॉलेज डेंजरस. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज सांगायला लागले की तुला भगवंताचं चरित्र ऐकायचं ना. पांडुरंगाचा या कुठून आला, कोण आला, कसा आला आणि कशासाठी आला. त्यावेळेस आई वैकुंठीची मूर्ती आली भीमाती, वैकुंठीची मूर्ती आली भीमाती. तुला भेटायचं का तिला? हो म्हणे. बोलवण्यात आलं. असो उकडीचं दूध घेतलं, दिलं रुक्मिणी मातेने त्या राधेला प्यायला. आता राधा राणीने पिलं ते दूध, पण तिच्या हृदयामध्ये भगवंताचे चरण होते. भगवंताच्या चरणाला थोडं आले, लाल पाय झाले. राधा राणी निघून गेली. रुक्मिणी माता आल्या, बोलतात प्रभू काय झालं आपल्या चरणांना? त्यावेळेस सांगितलं की अगं रुक्मिणी, तू राधेला उकडीचं म्हणजे उकडतं गरम गरम दूध प्यायला दिलं ना. तिच्या हृदयात माझे चरण असतात आणि बघ माझ्या चरणांना फोड आले. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते, सांगा बा आता रातभर दिवस
या माणसाची सेवा करते म्हणते मी, आता म्हणते मी इथं राहतच नाही. याचं प्रेम म्हणते त्या राजावरच आहे. आता बाया येऊन लागायला की बाया काय करतात, थैली भरली की माणसाने कधी काही म्हटलं लागायला की झूठ बोले कौवा काटे काने कौवे से डरियो मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो. उचलली थैली की चालल्या बाहेर. पण रुक्मिणी माता निघाल्या, पण विचार केला की माझं माहेर विदर्भातलं कौंडण्यपूर आहे. मी जर तिथं आली तर प्रभू येतील आणि भगवंत मला शोधतील, माझं रुसव फुगवं काढतील आणि मला परत नेतील. नाही जायचं मला, राग असते ना शेवटी. गेली दुसरीकडेच गेली, माहेरात गेलीच नाही. मग दिसणारच नाही म्हणते, गेली एका वनात जाऊन बसली. आता भगवंत ऐकते, त्यांना काय माहिती, चीटी के पैर में घुंघरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. त्याला सगळं काही विश्वाची आहे पाना, वृक्षाची आहे पाना, राहिली मग त्याच्यापासून काही लपत नाही. गेले शोधत शोधत. आता विषय असा की एका कामात अनेक कामं करतात भगवंत. त्या ठिकाणी त्याचे माता लपल्या होत्या त्या वनात, रुसून बसल्या होत्या. तिथं एक दिंडी रव नावाचा राक्षस राहत होता आणि त्याचं मरण भगवंताच्या हातून होतं. भगवंताने त्या ठिकाणी त्याचा संहार करून टाकला. शेवटी तो मरता शरण गेला. आता शरण गेल्यामुळे भगवंत म्हणतात, सांग तुला काय वरदान देऊ. काही नाही म्हणे, हे जे वन आहे ना त्या वनाला माझं नाव द्या म्हणते. जसं की कोल्हापूर आहे, आपण आरतीत म्हणतो ना, करवीर पूर्वसिनी सुरवरमिनी नका पुरहारवर जाईनी. म्हणजे करवीर आणि पुरहर हे दोघं बापले होते आणि त्याने लोकांनी त्रास दिला होता. लोकांनी भक्ती करून त्या कोल्हापूरच्या देवीने बोलवलं होतं. ते आली, तिने त्याचा वध केला. त्याने म्हटलं की बा आम्ही तुला शरण आलो. ते म्हणते सांगा काय वरदान पाहिजे. तर ते म्हणतात आमचं नाव दे या गावाला. म्हणून तो कोल्हा त्याचं नाव होतं आणि सूर त्याचं नाव, त्याच्या दोघांचं अर्धावर्ध नाव म्हणून त्याचं नाव कोल्हापूर असं नाव ठेवलं. तसं हा दिंडीराव नावाचा राक्षस होता. तो राक्षस म्हणते की देवा तुमच्या हातून मोक्ष भेटून आला म्हणून मी काही पुनर्जन्मही मागत नाही आणि पुढचं आयुष्य मागत नाही. पण हे जे वन आहे या वनाला माझं नाव द्या. म्हणजे या वनाच्या नावाच्या रूपानं आजरामच रे, त्याचं नाव असते दिंडी व. पण आता लोकांनी त्याचा अपभ्रंश करून टाकला व काढून टाकला आणि आता काय केलं, दिंडी रवाने. तर आता भगवंताने त्याचा संवाद केला. निघाले पुढे निघाले असताना पुंडलिक भेटला. आता पुंडलिक काय करत होता, आई वडिलाची सेवा करत होता. सेवा करत असताना भगवंत म्हणतात, अरे वा काय मातृपितृ भक्त आहे. बघा माऊलींनी सुद्धा सांगितलं ज्ञानेश्वरी की सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोल कीजे. सगळे आई बाबाच्या चरणाशी तीर्थ आहे. ज्यांच्या आई वडील जिवंत आहे त्यांनी त्याची सेवा केली तरी तीर्थच घडतात. विठ्ठल विठ्ठल तो पांडुरंग परमात्मा तिथं गेले आणि म्हणतात की बा पुंडलिका रिका येतो. लोकांना ते पण रोचा लस करून टाकला. बाळा पुंडलिक रिका मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग काय पाहिजे. अरे म्हणे बाबा तुला दिसत नाही का, माझे आई वडील झोपलेले आहे, ते जागी होती, थांब तू तिथंच. वीट फेकली. आता देव थकला, आपण थकलं की असे कंबरवर हात देतो ना, देवानं असे हात ठेवले. देव म्हणे अरे बाबा सांग ना म्हणे बाबा काय वरदान देऊ. बराच वेळ झाला मी उभा आहे. अरे म्हणे असं कर, तू जर प्रसन्न असशील ना तर मला एकट्यानेच नाही, जो बी इथं येईल त्या दर्शनाने त्याला मोक्षाची प्राप्ती मिळवून दे. आणि असा या 28व्या युगापासून तू पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच राहा. आपण म्हणतो आर्थिक युगे 28 नाही 28व्या युगात तो आला. तो तेव्हापासून उभा आहे तो सूर्य चंद्रापर्यंत. बघा शब्दात